विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. आय होप तुमचा चांगल्या पद्धतीने अभ्यास चालू असेल आणि जे विद्यार्थी अभ्यास करतायत त्याच विद्यार्थी मित्रांचे मला कॉल आणि मेसेज येत आहेत की हॉल तिकीट कधी येणार, त्यानंतर परीक्षा केंद्र काय असेल. बरोबर, कारण की फॉर्म भरताना त्यांनी कुठेही असं मेन्शन केलं नव्हतं की परीक्षा केंद्र निवडा. बरोबर, त्यामुळे हॉल तिकीट कधी येणार आणि परीक्षा केंद्र काय असेल हे बेसिक क्वेश्चन तुम्हाला पडलेत. या दोन प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. तर लक्षात घ्या, आपण जर बाकीच्या एक्झाम जर बघितल्या TCS IBPS ज्यांनी एक्झाम कंडक्ट केल्यात, आता ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जाहिरात होती. यामध्ये बघा, ऑनलाईन परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक कधी आहे, परीक्षेच्या 7 दिवस आधी. त्यानंतर आता दुसरी ॲडव्हर्टाइजमेंट बघूयात. ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान. या ठिकाणी देखील बघा, परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा जो काय म्हणता येईल दिनांक काय, परीक्षेच्या आधी 7 दिवस. आणि ही एक्झाम कोण कंडक्ट करत होतं तर IBPS. त्यानंतर ही दुसरी ॲडव्हर्टाइजमेंट बघा, ही कोणाची आहे तर ही पुणे महानगरपालिकेची. या ठिकाणी देखील बघू शकता, परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांक आहे परीक्षेच्या 7 दिवस आधी. तर या सर्व गोष्टी जर आपण बघितल्या, आता ही कोणाची तर महाफूड यांच्यामार्फत जी विद्यार्थी मित्रांनो पदभरती करण्यात आली होती, त्या ठिकाणी देखील बघू शकता 7 दिवस अगोदर विद्यार्थी मित्रांनो तुमची ती परीक्षा होणार होती. तर या अनुषंगाने आपली जी परीक्षा आहे ती आहे 5 सप्टेंबरला. बरोबर, 5 सप्टेंबरच्या आधी जर आपण कन्सिडर केलं तर 27 तारखेच्या पुढे, 27 आणि 28 तारखेच्या पुढे विद्यार्थी मित्रांनो तुमचं हॉल तिकीट येणार आहे. यानंतर पुढील क्वेश्चन आहे आता की परीक्षा केंद्र काय असेल. त्यापूर्वी थोडीशी ॲडव्हर्टाइजमेंट. आपणाला वैद्यकीय अधिकारी स्टडी मटेरियल जर पाहिजे असेल, लक्षात घ्या, कमी वेळात जर तुम्हाला चांगले क्वेश्चन अटेम्प्ट करायचे असेल आणि तुमचा अभ्यास जर झाला असेल तर चांगले क्वेश्चन तुमच्या हाताखालून जर घालायचे असेल तर आपल्याकडे कंप्लीट स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. यामध्ये आयुर्वेद अभ्यासक्रम 3000 प्रश्न आहेत, याची प्राईस आहे 999. नॅशनल हेल्थ प्रोग्राम नोट्स प्लस MCQ अवेलेबल आहे. सामान्यांचे 4700 प्रश्न 299. चालू घडामोडीचे प्रश्न 158 रुपये. या सर्वांची प्राईस होते 1955. परंतु जर एकाच वेळ जर घेतलं तर तुम्हाला 1800 रुपयामध्ये भेटेल. 155 रुपये या ठिकाणी तुम्हाला डिस्काउंट दिला आहे. त्यासोबत आयुर्वेद सिलेबस जर आपण बघितलं तर यामध्ये टॉपिक वाईज 1350 प्रश्न आहे आणि जे उर्वरित टॉपिक आहे त्यावर 1650 प्रश्न आपण तयार केलेत. याचा डेमो देखील आपण बघू शकतात. डेमो बघा आणि परचेस करा. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी नॅशनल हेल्थ प्रोग्राम हे जे 10 टॉपिक आहेत यावर आधारित नोट्स आहेत, शॉर्ट नोट्स तयार केल्या आहेत आणि 430 प्रश्न MCQ आपल्याकडे अवेलेबल आहे. याची प्राईस आहे 499. मी तुम्हाला सांगेल की 40 मार्कांसाठी विद्यार्थी मित्रांनो हा परीक्षेत विचारला जाणार आहे, त्यामुळे लगेचच परचेस करा विद्यार्थी मित्रांनो. स्वतः तुम्ही अभ्यास केला असेल व्हेरी गुड, परंतु आपले जे क्वेश्चन आणि नोट्स आहेत ते एकदा डोळ्याखालून घाला, तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट सामान्य ज्ञान लक्षात घ्या. आपण काय म्हणता येईल मेडिकल बॅकग्राऊंडचे स्टुडंट आहे, तुम्हाला सामान्य ज्ञान हा नवीन टॉपिक तुमच्यासाठी आहे. तर ह्यावेळेस काय करायचं असतं, जी TCS आणि IBPSने आता मी तुम्हाला हॉल तिकीट दाखवले, ह्या परीक्षा ज्या कंडक्ट केल्या आहेत ना त्यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारण्यात आले, त्यांची लेवल काय, त्यावर आधारित आपल्याकडे 4700 प्रश्न आहेत. तुम्ही जर बघितलं, जर राज्यघटनाची जर तुम्ही PDF फाईल ओपन केली तर तुम्हाला काय करता येईल, 100 प्रश्नांचे तुम्हाला PDF फाईल आहे. त्या ठिकाणी प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे, त्यामुळे काय होईल की रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल. असे हे 4700 प्रश्नांची तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तयारी करायची, फायदा होईल. त्यासोबत चालू घडामोडी आपण जर बघितलं तर जानेवारी ते ऑगस्ट 2024पर्यंत 5335 प्रश्न, प्राईस आहे 158. यासोबत तुम्हाला ज्या महत्त्वाच्या PDF आहे, जसं केंद्रीय मंत्रिमंडळ, कोरोना प्रश्न, ऑलिम्पिक, युद्ध सराव, खेळ व खेळाडू, पुस्तक व लेखक या देखील PDF तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. मग जर तुम्हाला वेळ भेटला तर सर्वात पहिल्यांदा ह्याच्या इतरच्या PDF आहेत त्या एकदा रीड करायच्या आहे. त्यानंतर जानेवारी ते ऑगस्ट 2024 ह्या ज्या PDF आहेत त्या तुम्ही रीड विद्यार्थी मित्रांनो करून घ्या. एकाच वेळी जर मटेरियल घेतलं तर तुम्हाला डिस्काउंट दिलं जातं आहे. जर तुमचा कंप्लीट अभ्यास झाला आहे आणि जर तुम्हाला आता मॉक टेस्ट द्यायची तर आपल्याकडे आपण एक मॉक टेस्ट तयार केली, कशासाठी, टाईम मॅनेजमेंट करण्याकरता. यामध्ये 100 प्रश्न आहे, मार्क्स 200 आहेत, वेळ 2 तास आहे. सर्व अभ्यासक्रमावर आधारित ही प्रश्नपत्रिका तयार केली आहे. प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका स्वतंत्र दिली. स्वतः टायमर लावायचा मोबाईलमध्ये आणि प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करायची. उत्तरपत्रिकेसोबत तुम्हाला OMR शीट दिली, त्याची प्रिंट काढा आणि स्वतः विद्यार्थी मित्रांनो टायमर लावून ते टिक करा, जेणेकरून 2 तासात आपले प्रश्न सॉल्व्ह होतात की नाही हे तुम्हाला त्या ठिकाणी कळून येईल. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा. तुम्ही पहिल्यांदा मला व्हॉट्सअप करा, डेमो घ्या आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मटेरियल परचेस करा.
त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की परीक्षा केंद्र काय असेल. तर लक्षात घ्या, तुम्ही जर तुमचा फॉर्म भरला, फॉर्म बघितला, तर फॉर्ममध्ये या पद्धतीने तुमचा फॉर्म आहे. एका स्टुडंटचा हा फॉर्म आपण ओपन केला आहे. त्या ठिकाणी पत्रव्यवहाराचा एक पत्ता त्यांनी विचारला होता. आता हे स्टुडंटचा एक ॲड्रेस आहे, त्यामध्ये तो मुंबईचा विद्यार्थी तो. तर लक्षात घ्या, जो तुमचा पत्रव्यवहाराचा पत्ता आहे ना, त्याच्या अनुषंगाने तुम्हाला सेंटर येतील. स्टुडंट किती आपले फक्त 23,000च्या जवळपास स्टुडंट आहे. तर जे महत्त्वाचे सेंटर आहे, जसं नाशिक झालं, त्यानंतर मुंबई झालं, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर झालं, नागपूर झालं, अमरावती झालं, असे जे मोजके महत्त्वाचे सेंटर आहे, बरोबर. आणि ज्या ठिकाणी जास्त फॉर्म आले असेल ज्या जिल्ह्यातून, ते एक सेंटर राहू शकतं. तर अशा ठिकाणी तुमचा विद्यार्थी मित्रांनो पेपर होणार आहे. तर तुमचा जो पत्रव्यवहाराचा पत्ता कोणता आहे ना, तो लक्षात ठेवा. त्याच अनुषंगाने तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो एक्झाम सेंटर या ठिकाणी येणार आहेत. आय होप आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची माहिती भेटली असेल. तसेच लक्षात घ्या, आपण जी सिरीज घेऊन आलो आहेत, कोणती सिरीज, तर आयुर्वेदिक BMS मेडिकल ऑफिसर सामान्य सिरीज आणि नॅशनल हेल्थ प्रोग्राम, त्याची प्लेलिस्ट आपण खाली दिलीत. याआधीचे सर्व व्हिडिओ तुम्ही वॉच करू शकता. लक्षात घ्या, आपलं जे मटेरियल आहे ते परचेस करा. एखाद्याची जर परिस्थिती नसेल एवढे पैसे पे करण्याची, तर ते देखील आपल्याला सांगा. तुम्हाला डिस्काउंटमध्ये विद्यार्थी मित्रांनो मटेरियल प्रोव्हाइड केलं जाईल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ काय करायचा आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी प्लेलिस्ट दिली त्यावर जाऊन आधीची व्हिडिओ वॉच करा. थँक्यू.